चला. मध्ये आज तुफान उठलया, पाहताना तुला माझं भान सुटलया. कधी हवं ते असं घडलया, काळ झाला माझ्या धस झालया. दिवसाला आज कसं नक्षत्र पडलया, चांदणा दडलया. आता निघायचं का उतरून चालायला लागू? नाही नको, निघूया की. वा 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 वा, चांगली सेवा चालू आहे की लाडक्या लेकीची. अगं दिदे तू सत्यताच तुम्ही म्हणजे सत्यजितराव, तुम्हाला दोघांना असं एकत्र बघून का नाही लई बरं वाटते बघा मला. नशीबच म्हणायचं. लाडक्या लेकीची सेवा करता करता आमच्याकडे लक्ष तरी गेलं. हो मग आधी तू इथं होतीस तेव्हा सकाळ दुपार संध्याकाळ नुसतं माझी मंजू अशी, माझी मंजू तशी, मंजू मंजू मंजू, नुसतं तुझ्याच नावाचा जप चाललेला असायचा. मग आता माझा नंबर आहे ना. माझ्या नावाचा जप चालू असला तरी लाड तुझेच व्हायचे तवा बी. हा, सगळ्यात जास्त लाड माझे झालेत का तुझे झालेत? अगं काय चाललंय तुमच्या दोघींचं? हा, तिला सांग की. अगं एवढे मोठे झाले तरी मी नुसतं आपलं पाच तुझं करत बसलेत होय. सत्यजितराव, या दोघींचं का नाही संपायचं नाही बरं का. तुम्ही बसा, मी वाईट चहा टाकते. हा आई नको, राहू द्या, चहा नको. वय चहा नको. काल आमरीला भेटले ना, म्हणूनच तुला भेटायला आलो. आम्ही लगेच निघतोय. सत्या तू जा, म्हणजे तुझं काम होतं ना इथं, ते करून तू जा, मी येते रिक्षाने. अगं असं कशा पैताना एकट्यानं पुढे पाठवतीस? बसू दे की व्हायच. नको आई, मी निघतोच. अगं त्याचं काम होतं इकडं म्हणून म्हणलं मी. सत्यजितराव, समजा ठीक आहे ना? वय ठीक आहे सगळं. अगं त्याचं काम होतं ना इथं म्हणून म्हणलं. बाकी सगळं निवांत. मंजू, खरं काय ती सांग बघू. हे बघ, नाहीये मी तुझी, मला बरोबर सगळं कळतंय. सत्य सांगून टाकूया, कधी ना कधी तर कळणारच की. बस आई. अगं आता घटस्फोटाची तारीख जवळ आली आहे ना, आणि त्या नवीन काउन्सिलर मॅडम त्यांनी लयच वेगळ्या अटी ठेवल्यात. आता असल्या कसल्या अटी घातल्यात? एकत्र राहायचं नाही, फिरायचं नाही, बोलायचं नाही. आणि जर आम्ही एकत्र दिसलो ना तर लगेच जाऊन मम्मी साहेबांना सांगतात. आणि काय ग दिदे, मी काल सकाळी आले तेव्हा तू ह्यातलं काहीच बोलली नाहीस मला. एवढ्यात परकी झाले का ग मी? का तू काहीच सांगितलं नाहीस मला ह्यातलं? आमरे अगं तुझ्या खुशीत मी माझं रडगाणं कशाला सांगत बसू? अगं पण दिदे, या काय अटी झाल्या वय? ही जबरदस्ती आहे, जबरदस्ती. आमरे, घटस्फोटाचा अर्ज आम्ही केला होता, त्यामुळे आम्हाला नियम पाळावेच लागते. त्या फक्त त्यांचं काम करतात. देवा, एकदम टाइमात त्या मॅडमला पाठवलंयस बघ. आता बघतीच ही म्हणजे त्या घरातनं कशी बाहेर पडत नाही ती. किती सांगू मी, सांगू कुणाला? हवं दही काय खात बसलाय, चला बाहेर नाचायला. नाचायला काय झालं? किती सांगू मी, सांगू तुम्हाला. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. मला सांग, तू आता मराठीतलं मायकल जॅक्सन काय झालंय? सांगते तुम्हाला सगळं. हवं आपल्या मदतीला देव धावून आलाय, देव. चला बाहेर मोकळ्यात नाचू. आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंद झाला. मिश्रीवाली माधुरी दीक्षित, मला सांगा ना का नाचतोय? कारण आता माझी गुडघ्यात ना बाहेरून म्हणतील बंद कर बंद कर बंद कर, तू काय लागले का नाचते आपण? सांगते मी आधी, नाचा. आनंदी आनंद झाला. ह्यांना आता नाचायला काय झालं?
माझ्या लग्नाचा तरी विषय नसेल ना. जाऊ दे, सटकूया इथून, नाहीतर मला बी नाचवत बसतील. इकडे इकडे कुठं चाललाय? आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी अरे आनंद डीजे नाही. नच र डिजा तिघ बी नच, नच र डिजा तिघ बी नच. नाचकी. पप्पा मी नाचतो पण कशाला नाचू, पप्पा मी नाचतो पण कशाला नाचू. मला नाही माहिती, ही म्हणती म्हणून नाचायचं आहे. थोड्या वेळाने गावाला बोलावणार, ते मी नाचणार, कारण नाही सांगणार. काय कारण आहे? सत्या आणि मंजूला कोर्टाने फायनल मध्ये घटस्फोट घ्यायला लावलाय आणि घटस्फोट होस्तोर त्या दोघांनी बी एकमेकांपासून येगळं राहायला सांगितलंय. आज आनंदी आनंद झाला. वा वा वा, काय गोड बातमी दिली आहे. आता पैसे सुटणार. आज नच रे टिजा तिघ बी नच, नच रे टिजा तिघ बी नच, नच रे टिजा, नच रे टिजा, नच रे टिजा, नच रे टिजा, नच रे टिजा. मी कधी बी व्यायाम करत असतो ना, व्यायाम करत होतो. पायाला घुंगरू लावून नाचा, नाहीतर कसं बी नाचा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे तुमचा डान्स आहे ना, हे कन्फर्म वाया जाणार आहे. वाघमाऱ्यांना ह्या जन्मात तर अजिबात सोडत नसतोय मी. त्या लग्नाच्या बायको आहेत माझ्या. त्यामुळे तुम्ही किती बी दंगा घातला ना, तरी मी घटस्फोट देणार नाही म्हणजे नाही. मला लई 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 आनंद झाला, मला लई 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 आनंद झाला. सत्यादादा काय बोललायस तू, काय बोललायस. लाखात लाखात एक गोष्ट बोललायस बघ सत्यादादा तू. चला मी सुटलो, मला लई 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 आनंद झाला, मला लई. हे सत्या ओ आत्या, कशाला घासा सुकवताय? जरा थंड घ्या. आणि आता तुम्हाला वाटत असेल हे सगळं वाघमाऱ्यांना सांगावं, त्यांच्यासमोर जाऊन दंगा घालावा. मी तर म्हणतोय की तुम्ही सांगाच, आणि मग बघा काय होते. कारण कसं आहे, अख्ख्या साताऱ्यात कार्यक्रम फिक्स करण्याच्या बाबतीत ना सत्यजित सुर्वेचं नाव टॉपला आहे. काय झालं होतं दादाजी? लाड. सत्यादादा म्हणजे लई लाड करत होता. तुम्ही चांगला शाब्दिक डोस दिलेला दिसतोय.